नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये. अशोक ब्लॉग्स आणि वीज मित्र हे आपलं यूट्यूबला चॅनल आहे मित्रांनो. तर आजचं आपलं हे काम आहे पुण्यामधील आपण प्लेट आर्थिंग इन्स्टॉलेशन केलेली 1x1ची प्लेट, वॉटर फिलअप पाईप आणि कॉपरची आर्थिंग पट्टी. प्लेट कधी पण उभी ठेवायची, त्याला वॉटर फिलअप पाईप आणि आर्थिंगची पट्टीने त्याला नटबोल्ट करायचं. नटबोल्ट करत असताना लक्षात ठेवायचं एशियाचे नट बोल्ट कधी पण वापरायचे. एशियाचे नट बोल्ट जर वापरले तर खाली जमिनीमध्ये गंज पकडत नाहीत आणि अर्थिंगची तुमची कनेक्टिव्हिटी एकदम ओके राहते. कधी पण एशियाचे नट बोल्ट वापरायचे अर्थिंग करण्यासाठी. वॉटर फिलअप पाईप, 1x1ची अर्थिंग प्लेट आणि कॉपरची पट्टी तिन्ही कनेक्ट केले आणि उभी ठेवायची अर्थिंगची प्लेट. कधी पण ही GIमध्ये आहे. तुम्ही कॉपरमध्ये सगळ्यात बेस्ट, तुम्हाला एकदम थोडी महाग जाते, कॉस्टली जाते, पण एकदम छानपैकी तुम्हाला अर्थिंग मिळते मित्रांनो. तर आपल्याला न्यूट्रल आणि अर्थिंगमध्ये 12 व्होल्टेज आलं आणि त्या कस्टमरचं आपण चार्जिंग स्टेशन इन्स्टॉलेशन करून दिलं आहे. त्या चार्जिंग कंट्रोलरला एवढं डिफरन्स चालत नाही व्होल्टेजचा, त्यासाठी आपण तिथं शेजारीच त्याला अर्थिंग केलेली आहे आणि न्यूट्रल आपण अर्थिंगसोबत कनेक्ट करणार आहोत. त्यांची ट्रान्सफॉर्मरची न्यूट्रल प्रॉपर नाही आहे, त्यासाठी आपण इथं एक त्याच्या महावितरणच्या बॉक्स शेजारी अर्थिंगचं केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपलं हे पेज, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे रेल वर्क, रेल लाईफ आणि इलेक्ट्रिशियन व्लॉग्स, आम्ही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्ट्रिशियनचे कामं करतो. तुम्ही आपलं नक्कीच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. मला जे इलेक्ट्रिकल क्षेत्रातली माहिती आहे प्रॅक्टिकली मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि ह्या चॅनलला जसे मी कामं करेल तसे मी ह्या पेजला, ह्या यूट्यूब चॅनलला टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि जर कोणाची कामं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद.